सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. जीवनगाथा या सदराअंतर्गत आज आपण निराधारी ब्रह्मचारी यांचे जीवनचरित्र ऐकणार आहोत. निराधारी ब्रह्मचारी व कल्याण हे दोन ब्राह्मण तीर्थयात्रा करीत फिरत असता त्यांची रामेश्वरास भेट झाली. कल्याण हा हरिद्वारचा राहणारा असून निराधारी हा गौंड देशातील होता. त्यावेळी शिवरात्र पर्वणीकरिता रामेश्वरास लाखो यात्रा जमली होती. वरील दोघा ब्राह्मणांची तेथे ओळख झाल्यानंतर ते दोघे एक विचाराने पुढे यात्रा करू लागले. ते फिरत फिरत मथुरेस आले. तेथे कल्याण हिवतापाने आजारी पडला व तो 6 महिनेपर्यंत बरा झाला नाही. त्याची बायको, मुलगा व कन्या घरी होती, परंतु ती लांब राहिल्यामुळे निराधारी ब्रह्मचारी याने 6 महिने मथुरेस राहून कल्याणास औषधोपचार केले व त्याचा जीव वाचविला. कल्याण बरा झाल्यावर त्याने उपकाराची फेड म्हणून त्या ब्राह्मणास आपली कन्या देण्याचा संकल्प केला व ही गोष्ट त्याला सांगितली. ते ऐकून ब्रह्मचारी म्हणाला की जर ही गोष्ट घडली नाही तर गृहस्थाश्रम नाही आणि ब्रह्मचर्यही नाही असे होईल. यास्तव कोणीतरी साक्षी पाहिजे. कल्याणाने ते बोलणे मान्य करून श्रीकृष्णाच्या समक्ष त्या ब्रह्मचार्याच्या हातावर कन्यादानाचे उदक घातले. नंतर ते उभयता तेथून हरिद्वारास गेले. कल्याणाने मथुरेतील सर्व वृत्तांत बायकोस व मुलीस सांगितला, परंतु ती या गोष्टीस रुकार देईनात. ब्रह्मचारी घरचा एकटा असल्यामुळे या झोटिंगास कन्या देण्यापेक्षा तिला विहिरीत लोटणे किंवा तशीच अविवाहित ठेवणे चांगले असे त्यांनी त्यास स्पष्ट उत्तर दिले. तेव्हा कल्याणाचा नाईलाज होऊन त्याने ब्रह्मचार्यास तसे कळविले. मग ते दोघे राजाकडे आले आणि त्यांनी राजाला सर्व वर्तमान विदित केले. तेव्हा राजा म्हणाला, साक्षीदाराची जबानी घेतल्या वाचून मी काही निकाल देऊ शकत नाही. तेव्हा ब्रह्मचार्याने सांगितले की मथुरावासी कृष्ण जो रुक्मिणीकांत त्याच्या समक्ष हे बोलणे झाले आहे, परंतु राजाने साक्षीदारास घेऊन ये म्हणून ब्राह्मणास सांगून त्यास वाटेस लाविले. राजाची आज्ञा झाल्यावर निराधारी ब्रह्मचारी मथुरेस आला आणि अति आर्जवाने हरिद्वाराच्या राजदरबारापर्यंत यावे म्हणून कृष्णाची प्रार्थना करू लागला. तेव्हा भक्तवत्सलास कीव येऊन तो त्याबरोबर जाण्यास तयार झाला. त्यावेळी देवाने अशी अट घातली की तू पुढे व मी मागे, याप्रमाणे आपण चालू आणि तू मागे परतून पाहू नये. तू जेथे मागे वळून पाहशील तेथेच मी राहीन. ते मान्य करून तो श्रीकृष्णास घेऊन चालला. त्यांनी बराच मार्ग क्रमिला. पुढे हरिद्वार फार तर अर्धकोस राहिले असेल. इतक्यात ब्रह्मचार्याने चुकून मागे पाहिले. तेव्हा देवाने त्याच ठिकाणी उभे राहून म्हटले, आता मी पुढे येणार नाही. राजासच मजकडे घेऊन ये. निराधारी ब्रह्मचार्याने राजवाड्यात जाऊन हे वर्तमान राजास सांगितले. तेव्हा सर्वांस नवल वाटले. राजाने ब्रह्मचार्यास साष्टांग नमस्कार घातला आणि श्रीकृष्णाची चतुर्भुज मूर्ती जेथे उभी होती तेथे हजारो लोकांनीशी येऊन देवाचे दर्शन घेतले. राजाने संतास विचारल्यावर ते म्हणाले की मथुरावासी श्रीकृष्ण भगवान तो हाच भक्तांचे कार्य करण्यासाठी येथे आला आहे. नंतर राजाने स्वतः साहित्य पुरवून कल्याणाच्या कन्येचे लग्न निराधारी ब्रह्मचार्याशी मोठ्या समारंभाने कृष्णाच्या समक्ष लाविले. ती कृष्णाची मूर्ती तेथून पुढे हरिद्वारासच राहिली व मथुरेस नव्या मूर्तीची स्थापना झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. समर्थ सद्गुरू लहानूजी महाराज की जय. सद्गुरू आडकोजी महाराज की जय. सब संतन की जय.